रात्री त्याची डाळ केली जाणार नाही. घेऊन जायला आणि गर्दन मारा. आम्ही मुश्काच्या घरी जन्माला आलो नाही. आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलो आणि सिंहाची सहचरणी म्हणूनच जगत आहोत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अशोक होते. मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ही माझी विनंती. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते. मी जिजाऊ माता बोलते. हो तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. हो तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचे नाव कधी न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार. जयंती आहे. देवावर विश्वास आहे किंवा नाही यापेक्षा युवकांचा स्वतःवर विश्वास आहे का यावरून त्याचे व्यक्तिमत्व घडते. खरा अस्तित्व तोच जो आपल्या मनात नवा विचार घेऊन पुढे जातो व ज्यांच्यामध्ये आभाळाला शिवायची धमक असते आणि क्षितिजाला पार करण्याची उर्मी असते. अशा स्वामी विवेकानंदांचे विचार मनामध्ये उतरवून त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन्य वर्ग आणि इथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका व स्त्री शिक्षणाचे प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे असे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पदावर काम करताना आपल्याला दिसत आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्याचे स्त्रिया नाही. स्त्रियांनी खूप प्रगती केली याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. पूर्वीच्या काळी स्त्रियांना मुलींना शिकवण. आज दिनांक 3 जानेवारी 2024. नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐका. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आदरणीय मुख्याध्यापक, इतर मान्यवर, वंदनीय शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणी. आज मी आपल्यासमोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सावित्रीबाई फुले या आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील हे होते. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. सावित्रीबाईचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. सावित्रीबाईंच्या व महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे गावात मुलीची पहिली शाळा काढली. महात्मा फुले यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण विकास कामाच्या मदतीस महात्मा फुलेंनी खंडीत साधली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी जगाच्या विरोधात आज दिनांक 3 जानेवारी 2023. आज मी तुम्हाला
3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नरसी पाटील असे होते. सावित्रीबाई या अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नापूर्वी सावित्रीबाई या अशिक्षित होत्या. ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई व ज्योतिबांनी पुण्यातील